नमस्कार मित्रांनो, आज आपला आहे दिवस चांगला, कारण आज आपली इन्कम जी आहे ती चांगल्याच प्रकारे झालेली आहे. तुम्हाला मी दाखवून देतो आजची इन्कम काय आहे आपली. उबर आणि ओला आपण या दोन ॲप वर्क केले आहेत. त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता उबरचं मी तुम्हाला अर्निंग दाखवून देतो. तर उबरमध्ये आपण 18 जुलैला टोटल इन्कम केलं आहे 5,436 रुपये, ते पण 3 ट्रिपमध्ये फक्त. त्यामध्ये तुम्ही बघू शकता. थोडं मी आता खाली स्क्रोल करतो. हे बघा, तुम्हाला तारीख दाखवून देतो पहिला मी तर ही परवाची. हे बघा, ही 17 तारीख आहे आणि त्याच्यावरती बघा 18 तारीख आहे. एक मिनटं बघा, 18 जुलै. तर यामध्ये तुम्ही बघू शकता 18 जुलैमध्ये आपली इन्कम जी आहे ती 5,000 प्लस कशी झाली आहे. तर हा पहिला ट्रिप आहे जो की आहे 2,110 रुपयाचा इंटरसिटी. मी हा ग्रँड रोड पासून तर पुण्याला घेऊन गेलो. त्यानंतरला पुण्यापासून लगेच मला रिटर्न कांदिवली लागलं 2846 रुपयाचं. तर तुम्ही बघू शकता 170 किलोमीटर 5 घंटे 17 मिनिटांमध्ये त्याला मी सोडलंय. त्यानंतरला मला कांदिवलीवरून तर ठाण्याची लागली माझ्या घराकडची राईड. याचे 470 रुपये आपल्याला समथिंग दिलेले आहेत. तर असं करून आपलं उबरमध्ये काम इतकं झालंय. आता ओलामध्ये बघू शकता तुम्ही. तर ओलामध्ये माझं इन्कम जे आहे ते झालंय अर्निंग हिस्ट्री यस्टरडे. तर बघू शकता 547 रुपीजचं 547 रुपयाचं यामध्ये पण काम झालेलं आहे. यांना मी ग्रँड रोडला घेऊन गेलो होतो मालाड पासून. आणि या व्यतिरिक्त मी सकाळी म्हणजे माझी मॉर्निंग ट्रिप जी आहे रेग्युलर वाली ती पण एक घेऊन गेलेलो. 700 रुपयाची ती ट्रिप होती जी मी ठाणे टू मालाड घेऊन गेलो होतो. तर ते पण तुम्ही ऍड करू शकता यामध्ये. तर असं करून तुम्ही जर बघणार माझी टोटल इन्कम जी झाली आहे 18 तारखेला, तर ती झाली आहे जवळपास बघा 5,436 प्लस 6,4 प्लस 700 रुपये. तर टोटल इन्कम बघू शकता तुम्ही माझी 6,783 रुपये ही टोटल इन्कम झाली आहे. यामध्ये जे आहे टोल जे आहे ते टोल ऍड नाही आहे, कारण टोल मी कस्टमरकडनं वेगळं घेतलेलं आहे. ते डायरेक्ट मी माझ्या फोन पे वर घेऊन घेतलं होतं ते टोल. तर ते टोल वगैरे त्यामध्ये नाही आहे. आणि फक्त हे फेअर जे आहेत हे ट्रिपचे फेअर आहे, टोल वगैरे वेगळं. तर असं करून बघू शकता तुम्ही माझी चांगली इन्कम झालेली आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि तुम्हाला मी दाखवत राहणार काय इन्कम होते, कसं आहे, कुठे कुठे जायचं कुठे नाही जायचं आणि कसे भाडे मारायचे असतात. तर धन्यवाद.